जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा महाराष्ट्रामध्ये आता खूप अशा सरकारी जमिनी पडून आहेत. देवस्थानाच्या जमिनी असतील किंवा सरकारच्या ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्या जे काही खूप साऱ्या जमिनी सरकारी जमिनी आहेत त्या अशाच पडून आहेत. काही जमिनी ह्या थोड्या पिकवण्याच्या मापाच्या आहेत, काही जमिनी ह्या थोड्याशा कसल्या, नांगरणी केली, कोळपणी केली, पाऊस आला तर आणि त्याला वापसा वगैरे आला, ही सगळी प्रक्रिया केली तर त्या जमिनी चांगल्या पिकवण्याच्या मापाच्या आहेत. आता अशा जमिनी ज्या काय आहेत त्या जमिनी महाराष्ट्रातील जुरळांना आणि लाडक्या बहिणींना, जुरळांना म्हणजे महाराष्ट्रामधील जे काय बेरोजगार आहेत त्यांना आणि लाडक्या बहिणींना कसायला दिल्या जाणार आहेत. या संदर्भातली कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा सरकारी जमिनी आहेत त्या जमिनीवरती सरकारी जमिनीचं बोर्ड लावा आणि त्या जमिनीत येथील स्थानिक जे काय बेरोजगार तरुण असतील किंवा महिला असतील, महिलांचे बचत गट असतील, महिला संस्था असतील, अशा संस्थांना, अशा महिला बचत गटांना किंवा बेरोजगार तरुणांना अशा जमिनी कसायला द्यायच्या. त्याच्या बदल्यात सरकार त्यांच्याकडून जे काय सरकारी शुल्क आहे ते सुद्धा घेणार आहे. मात्र अशा लोकांना आता ह्या जमिनी पिकवायला दिल्या जाणार आहेत. खूप साऱ्या जमिनी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेशसुद्धा दिलेले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातला एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी जाहीर घोषणा केलेली आहे. तर तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायतच्या संपर्कात राहिला आणि सरपंचाच्या संपर्कात राहिला आणि या संदर्भातली माहिती सांगितली तर जावा, तिथं चौकशी करा आणि सरकारी जमीन कुठे आहेत का, त्याची प्रक्रिया कुठे आहे, प्रोसेस कुठे आहे, कशी आलेली आहे, कुठपर्यंत आलेली आहे, त्याची सगळी चौकशी करा. आणि तुम्हाला जर जमीन पाहिजे असेल पिकवण्यासाठी, पिकवून खाण्यासाठी, तर तुम्ही त्याचा या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लगेच जा. याच्यासाठी बघा, तुम्हाला राज्य सरकारने ती जमीन पडूक न राहता त्याच्यामध्ये काहीतरी पिकावं आणि निसर्गाचं संरक्षण व्हावं यासाठी काही ठराविक जे पिकं आहेत किंवा झाडं आहेत, वृक्षारोपण आहे, म्हणजे कोणती पिकं घ्यायची, फळबाग आहेत किंवा कोणती पिकं घ्यायची, काय घ्यायचं असं राज्य सरकारने काही ठरवलेलं आहे किंवा तुम्हाला त्या शेतीमध्ये काय करायचं आहे, शेती कोणत्या मापाची आहे, का त्या शेतीमध्ये कोणतं पीक येऊ शकतं, हे नियोजन करून तुम्ही त्या शेतीमध्ये काय पिकवायचं हे तुम्ही ठरवू शकता. मात्र हे या योजना सर्वांसाठी ओपन आहे, सुरू झालेली आहे. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, त्यांच्याशी संपर्क साधा आणि अशी जमीन कुठे आहे का बाबा तर आम्हाला पिकवायला द्या, असं तुम्ही यासाठी तयारी करू शकता. ज्यांना शेती करायची आहे अशा पद्धतीने सरकारची जमीन घ्यायची आहे, सरकारी जमीन मिळणार आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्या. लगेच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका यांच्याशी, पंचायत समिती जे काय असेल, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क, आयुक्त यांच्याशी संपर्क साधा आणि या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.